नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माणचे राजसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने आज मला जी उमेदवारी दिली त्यांचा आज आज मी त्यांना आमच्याकडून काहीतरी चांगलं देऊ शकले. आणि खरं तर जनतेने ठरवलं होतं, जेव्हा आम्ही रॅली करत होतो, आम्ही ठरवलं होतं, जनतेने ठरवलं होतं का नाही यावेळी पाटणकरांना निवडून द्यायचं. पाटणकर आणि हे सगळे जे उभे आहेत माझ्याबरोबर पदाधिकारी त्यांच्या एकतर आम्ही शब्द नाहीये माझ्याकडे, कारण 2007 ला जेव्हा झाला पराभव झाला त्यानंतर बसून न राहता मी जेव्हा पाटणकरांबरोबर काम करत राहिले आणि आज त्याचं फळ पाटणकरांना खरं तर त्यांचं यश आहे, त्यांचं कार्य आहे. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे कार्य केले असं म्हणतात की एका ठाकरेंच्या विचारांची आहे आणि ठाकरे ब्रँडच मुंबईत चालणार. मुळात हेच सत्य आहे. कारण काय असतं की थोडे दिवस असतात, अप अँड डाऊन होत असतो, थोडे दिवस दुःखाचे असतात, परत सुखे येतच राहत असतात. पण मी खरंच आमच्या जनतेला, मी जनता आणि माझ्यावर राहिलेले ठामपणे पदाधिकाऱ्यांनी यासाठी दे की एका पाठोपाठ हा 4था विजय आहे. आणि जनतेला ह्यासाठी धन्यवाद देईन की प्रत्येक विजयाचा त्यांनी जो लीड आहे ना तो उंचावर ठेवलाय. आज एक सत्तेबरोबर लढत असताना खरं म्हणजे सुरुवातीचा काळ आमचा कठीण होता, पण शेवटी जसं आम्ही लोकांमध्ये तर आम्ही 8 वर्ष आहोत, पण जसं आम्ही लोकांपर्यंत पोहोचत गेलो, लोकांकडून आम्हाला कळत गेलं की काय चाललंय म्हणून. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांची सून तुमच्या सुरुवातीलाच म्हटलेलं धन लक्ष्मी विरुद्ध सरस्वती ही विजय आहे. आणि सरस्वती आल्यानंतर लक्ष्मी मागून येते, त्यामुळे हा सरस्वती पुढे जातच राहणार आहे. आणि ती लक्ष्मी होती ती वाम मार्गाची लक्ष्मी होती. मी लोकांना आव्हान केलेलं, वाम मार्गाची लक्ष्मी तुम्ही तिला जवळ करू नका. आणि आम्हाला जो प्रत्येक वेळेला जो आम्हाला त्रास होत होता ना, त्याचा अति त्रास जो झाला शेवटच्या दिवशी, आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझे जे बरोबरचे सर्व माझे पाठीराखे सगळे माझे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जे एकजूट दाखवून जे उभे राहिलो ना, आम्ही त्या सत्तेच्या विरोधात जे ठामपणे उभे राहिलो ना, त्या दिवशी आमचा विजय खरा म्हणजे त्या दिवशी रात्रीच झाला होता. या विजयातून काय मेसेज? खूप काही घडलं या वाडामध्ये. बघा, खूप काही घडलं असेल, पण आम्हाला आमच्या विजयावर आम्ही ठाम होतो. पक्ष नेतृत्वाने जी अद्भुत आघाडी आमच्याकडे दिली, ती अद्भुत आघाडी माझ्यासाठी सुद्धा अद्भुत ठरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि आमचे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, मला वाटत नाही की अशी एकोप्याने कमी लढती झाल्या असतील मुंबईत. पण आमच्या इथं असं झालं की आम्ही 3 जण एक गठ्ठा झालो होतो. आणि मला जवळजवळ जनतेतून मोठा पाठिंबा मला मिळालेला. आणि एक आम्ही ठरवलं होतं, कारण काय की खूप त्रास झाला. मुळात गेल्या विधानसभेपासून आम्हाला त्रास हा चालूच झालेला कार्यकर्त्यांना. तर भारी मतांनी हा विजय झालेला आहे. आणि एकीकडे एकच मेसेज जाईल की शेवटी पैसा हा मुख्य काहीच नसतं. तुमचं काम, तुमची लोकांमधली वर्तणूक, तुम्ही कशा प्रकारे कार्यकर्त्यांबरोबर, पदाधिकाऱ्यांबरोबर तुमचं वर्तणूक ठेवता, यामुळे हा विजय सत्तेचा विजय. हा विजय मी आमच्या अद्भुत महाविकास आघाडी आणि त्या परवाच्या रात्री जे माझे कार्यकर्ते ठामपणे राहिले, त्या कार्यकर्त्यांना माझ्या पत्नीच्या सहमतीने, कारण शेवटी विजय तिचा आहे, उमेदवार ती आहे, तर हा विजय आम्ही दोघं मिळून ह्या लोकांना स्वागत करतो. मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद, उद्धव साहेब ठाकरेंचं नेतृत्व, त्यांनी दाखवलेला विश्वास, आदित्य साहेबांचं मार्गदर्शन आणि खास करून वहिनी साहेब त्या खऱ्या अर्थानं लक्ष्मी बनून आमच्या शाखेत आल्या. पाय लागले त्यांचे, तो आशीर्वाद मिळाला. आम्ही जी ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला, नितीनजी बानगुडे पाटील, ह्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं, तो विजय आज तुमच्या समोर आहे. मी खरंच विशेष करून घाटल्यातल्या 153 जनतेचे मनापासून त्यांच्या समोर मी त्रिवार दंडवत घालतो, नमन करतो माझ्या घाटल्याच्या मतदाराला, माझ्या जनतेला. नक्कीच. पण